चांगले आहेत मॅम आम्ही. चांगले आहोत तिथं. व्हेरी गुड. तुम्ही करतोय. मी पण मस्त मजेत आहे, छान आहे. बरे चाललंय सध्या. बाहेर खूप गरमी आहे, पण काय करणार, आता ठीक आहे घरामध्ये बसून उन्हाच्या आधी उन्हाच्या नंतर, जसं मी म्हणलं होतं माझा आवडता ऋतू उन्हाळा, पण तो उन्हाळा मॅनेज करण्याच्या ट्रिक्स असतात, त्या तशा झाल्या तरच तो बरा असतो, नाही तर मग तो त्रास देतो. बाहेर खूप गरमी आहे, तर त्यामुळे त्या हिशोबाने आपण स्वतःचा जीव वाचवला पाहिजे, म्हणजे त्रास नाही करून घ्यायला पाहिजे. कळत नाही आपल्याला, आपण कामाच्या भरामध्ये खूप वेळ बाहेर असतो, उन्हात असतो, आणि मग नंतर थकल्यासारखं होतं, डिहायड्रेशन सारखं होतं. मस्तपैकी फळं खायची, याच्यामध्ये भरपूर पाणी असतं, भरपूर पाणी प्यायचं, ताक बीक असं सगळं घेत राहायचं, म्हणजे उन्हाळा चांगला बरा जातो. बघा, एप्रिल आणि मार्च आणि एप्रिल ऍक्च्युली हे 2 महिने डेंजरस आहेत. आता पुढचा आता हा ऑलमोस्ट अर्धा संपत आला बघा, आज 13 तारीख, तर 15 दिवस मार्चचे, आणखीन एक 30 दिवस, म्हणजे जवळपास एक 45 दिवस काढायचे आहेत आपल्याला गरमेचे. मे महिन्यामध्ये हवा सुटलेली असते बऱ्यापैकी, कदाचित यावर्षी पण मे महिन्यामध्ये एकदम पावसाळ्यासारखा पाऊस पडला आहे ना. मागच्या वर्षी उन्हाळ्यामध्ये पावसाळा सुरू झाला होता मे महिन्यात, तसं होऊ शकतं, यू नेव्हर नो. हे आपलं सगळं ऋतुचक्र हळूहळू थोडंसं बदलत चाललंय ना. समजेल आपल्याला, पाऊस पडला तर उत्तम आहे, घरात बसून पावसाळ्याची मजा घेण्याचा आनंद काहीतरी वेगळा आहे. तर पावसाळ्यामध्ये आपण कामाला लागलेलो असतो, ते काही उपयोगाचं नाही. पावसाळा हा ऋतू घरात बसून एन्जॉय करण्यासारखा आहे, आणि ह्या युद्धाच्या याच्यामध्ये सगळं जग तोपर्यंत ठीक राहिलं तर बरे. म्हणजे काय, आपल्या देशाला त्याचा फार सध्या काही त्रास होत नाही, आपलं नशीब चांगलं आहे. आपल्या देशाला बराच चांगला असा इंटरनॅशनल सेफ हँड आहे. अर्थात ते आपोआप झालं नाही, त्याच्या मागे खूप कष्ट आहेत, बऱ्याच वर्षांची कष्ट आहेत. आपल्या गेल्या 10-15 वर्षामध्ये देशात खूप बदल झाले, चांगले बदल झाले, नाहीतर आपण आपलं काही खरं नव्हतं. त्याच्या आधी जर असं काही झालं असतं जागतिक युद्ध वगैरे, तर काही खरं नव्हतं आपलं. पण आता जरा बरं आहे, पण तरी सुद्धा पुढचे 2 महिने यू नेव्हर नो. जसं की आता सध्या ते सिलेंडर मिळत नाहीये, हे नाही ते नाही, अशा न्यूज तुम्ही ऐकल्या असतील. अशा आणखी काही प्रश्न निर्माण होऊ शकतात. त्यावेळेला आपण आपल्या घरात राहून, सुरक्षित राहून, स्वतःच्या पोटा पाण्यापुरतं काहीतरी करणं, शिकणं, या गोष्टी करून बघायचं. जसं कोरोनाच्या काळात 2 महिने सगळं बंद होतं, 2 महिने काय 2 वर्ष जवळपास. तो पहिला लॉकडाऊन बराच मोठा होता, वाढत वाढत गेला. तशा सगळ्या गोष्टी अचानक होतात, आपल्याला माहित नसतं की जागतिक लेवलच्या ज्या संकट असतात त्यांचा आपल्याला काही अंदाजच नसतो. आपण आपल्या विश्वात असतो, आपल्या कामात असतो, पण ह्या सगळ्यांचा परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो. आपला आजचा टॉपिक काही युद्ध नाहीये, आपला आजचा टॉपिक तर बायोटेक्नॉलॉजी आहे, तो तर एकदम वेगळाच विषय. पण चला तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगते, कारण की आता आपण युद्धाबद्दल बोलतोय आणि बायोटेक्नॉलॉजी हा विषय किती इंटरेस्टिंग आहे, तर तुम्हाला मी एक उदाहरण सांगते. असं म्हणतात की हे कोरोना बिरोना जे आहे ना, हा व्हायरस लॅब मध्ये बनवलेला व्हायरस होता. म्हणजे तुम्हाला माहितीये की जगामध्ये, म्हणजे अंतर्गत जी काही देशांमधली भांडणं असतात ती आपल्यासारखी नसतात. म्हणजे आपण एकमेकांशी, आपण कसे मित्र मित्र किंवा शेजारचे वगैरे लोक, आपलं भांडण झालं की आपण कसं बोलतो, राग व्यक्त करतो, आणि मग खूप दिवस बोलत नाही वगैरे, असं काही काही करतो ना आपण. नंतर काहीतरी ते भांडण मिटतं, तुमचा फायदा आमचा फायदा, जाऊ दे कशाला, आपल्याला एकत्र राहायचं असं म्हणून मग सोडून देतो. हे आपलं लोकल लेवलचं असतं. पण ग्लोबल लेवलची देशांची भांडणं ही वेगळी असतात. एखाद्या देशाला दुसऱ्या देशावरती कुरघोडी करायची असेल, तर त्या देशाच्या सगळ्या मजबूत गोष्टींना उखडून टाकायचं, हा सगळ्यात बेसिक पर्याय असतो. मग सध्या जागतिक राजकारणामध्ये, जागतिक वातावरणामध्ये काही देशांना इतर देशांवरती कुरघोडी करण्याची एक उर्मी आली. आणि हे कधी होतं, जेव्हा आपला देश प्रगती करत असतो, तर इतर प्रगत देशांच्याही मत आम्हाला पुढे जायचंय. बघा, तुमचा जर रनिंग रेसमध्ये एखाद्या कॉम्पिटिशनमध्ये तुमचा दुसरा किंवा तिसरा नंबर आला, तर तुम्हाला काय वाटेल, पुढच्या कॉम्पिटिशनमध्ये माझा नंबर पहिला यायलाच पाहिजे, मी बाकी सगळ्यांना हरवायला पाहिजे. हे आपोआप होतं की नाही? जसं आपल्याला वाटतं तसं देशांमधल्या लोकांनाही वाटत असतं, आणि त्या देशांमधल्या लोकांपैकीचे प्रतिनिधी निवडून जातात, ते त्या देशाचं नेतृत्व करतात. काही काही देशांमध्ये बाकीचे गेले खड्ड्यात, ते मेले तरी चालतील, पण आमचं सगळं बरोबर व्हायला पाहिजे, अशी वृत्ती आहे. मग त्यांच्या भांडणामध्ये सगळ्या जगाला त्रास होईल असं काहीतरी उपद्व्याप करून ठेवायचा, असं काहीतरी उत्पाद माजवायचा, असे खूपदा झालेत प्रयत्न. असं म्हटलं जातं की हा जो कोरोनाचा जो व्हायरस आहे, आपण असं म्हणतो की ते कोणीतरी वटवाघूळ खाल्लं वगैरे आणि त्याच्यामधनं आला. तर काही लोकांचं म्हणणं असं आहे की तो काय वटवाघूळ वगैरे, तर आधीपासून लोक वटवाघूळ खातात की तिथली, हजारो वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांच्या
खाण्यापिण्याच्या पद्धती अशा आहेत ज्या आपल्यापेक्षा खूप वेगळ्या आहेत. असं म्हटलं जातं की त्या चायनामध्ये फक्त टेबल आणि खुर्ची ह्या 4 पाय असलेल्या वस्तू सोडून बाकी सगळे 4 पायाचे प्राणी खातात. बाकी सगळ्या 4 पायाचे ज्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या खातात. मग त्यांना त्यांच्याकरता वटवाघूळ खाणं ही काही खूप मोठी नवीन गोष्ट नाही. एकाच प्रजातीची वटवाघळं त्याच्यामुळे हे झालं वगैरे ही जी स्टोरी आहे असं नसून त्यांनी हा व्हायरस लॅबमध्ये बनवला आणि तो लोकांपर्यंत पसरवला. बरं, ज्या देशामध्ये स्वतःची लोकसंख्या एवढी जास्त आहे की ती लोकसंख्या कशी कमी करावी असं टेन्शन आहे, तर मग त्यातले काही लोक मेले तर मेले, उलट बरेच मेले असाही विचार आहे किंवा मेले बरं झालं, त्यांना तेच हवं होतं. आणि त्यांच्याकडून दुसऱ्या जगामध्ये हा रोग जेव्हा पसरला तेव्हा आपोआप त्या देशांना पण त्याचा त्रास झाला. म्हणजे जे प्रगती करतात ते अधोगती करतील, ते त्या ह्या नव्या टेन्शन मध्ये येतील. असा व्हायरस जो कशालाच बधत नाही, कशानेच मरत नाहीये, असा व्हायरस इझिली निसर्गामध्ये कसा बनेल? असाच बनू शकेल जो तुम्ही बनवाल. ह्याचा पण परिणाम होत नाही, त्याचा पण परिणाम होत नाही, त्याचा पण परिणाम होत नाही. हे तुम्ही बनवल्याशिवाय बनणार नाही अशी एक थेअरी आहे. असं कधी होऊ शकतं जेव्हा तुम्ही बायोटेक्नॉलॉजीचा वापर करता. असे युद्धामध्ये सुद्धा इतर देशांमध्ये, समजा आता आपल्या देशाचं युद्ध दुसऱ्या कुठल्या तरी देशाबरोबर सुरू आहे, तर तिथल्या लोकांना असे व्हायरसचे बॉम्ब किंवा बॅक्टेरियाचे बॉम्ब त्यांच्यावर टाकायचे. ते बॉम्ब काय असे फुटत नाहीत आणि लोक असे मरत नाहीत, पण त्या बॉम्ब मधनं जे काही व्हायरसेस तिथे स्प्रेड होतात त्याच्यामुळे त्या एरियातले लोक आजारी पडतात. त्या खूप मोठ्या एरियामध्ये तुम्ही जर असे व्हायरस सोडले तर ते सगळ्याचा सगळा एरिया इन्फेक्टेड होतो आणि मग त्या लोकांना बाहेर काढण्याकरता सगळ्या सिस्टीमवर तयार येतो. एखाद्या देशाला बर्बाद करण्याकरता इनडायरेक्ट वेपन येते, म्हणजे हे आतंकवादी वगैरे वगैरे पाठवण्यापेक्षा पण डेंजरस वेपन आहे, कारण की त्याच्यात कोणीही मरू शकतं आणि किती मोठ्या प्रमाणामध्ये अशी रोगराई पसरू शकते की त्याला कंट्रोल करता 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 सगळं ते देशातली सगळी सिस्टीम गडबडून जाते. हे सगळं बायोटेक्नॉलॉजीचा दुरुपयोग मध्ये आहे. आपण त्याची दुसरी साईड बोललो नाहीये ना आतापर्यंत, त्याच्यामुळे त्याचा असा काही संदर्भ आपल्या आताच्या पर्यंतच्या डिस्कशन मध्ये नव्हता. पण आता अचानक तो विषय निघाला म्हणून मला आवर्जून तुम्हाला हे सांगायचंय की विज्ञान आहे ना आपल्या हातातलं एक असं खेळणं. त्या खेळाला तुम्ही चांगल्या पद्धतीने वापरा, तुम्हाला त्यातनं नव्या गोष्टी सुचतील, नव्या गोष्टी बनवता येतील. पण तुम्ही त्या खेळण्याचा विध्वंस करण्याकरता वापर केलात तर आपलेच हात जळतात. किंवा लक्षात ठेवा, आपण जे जगाला देतो की नाही ते आपल्याकडे येतच कुठल्या ना कुठल्या ह्याच्यामध्ये. एक मिनिट. हा, ओके, चला. आपला हा, आता मी स्क्रीन शेअर केलेलीच आहे तुमच्या समोर. तर आता आपण आपल्या मुख्य मुद्द्याकडे जाऊया, आवाज जो ब्रेक होतोय. आहे टिश्यू कल्चर. बघा, टिश्यूज टिश्यू कल्चर म्हणजे आपण आपल्याला बोलतो ॲनिमल आपण सुरू केलं. हो, थांब, माझा कॅमेरा बंद करते आणि तू पण रेंज मध्ये. सो ह्याच्यामध्ये उरलेल्या गोष्टींचं आता आपण डिस्कशन करणार आहे. आपण टिश्यू कल्चर मागच्या वेळेला डिस्कस केलं होतं. तर ॲनिमल टिश्यूज त्याचे प्रकार, प्लांट टिश्यूज त्याचे प्रकार, हे सगळं आपलं बोलून झालेलं आहे. प्लांट आणि ॲनिमल टिश्यूज ह्याच्यापासून प्लांट आणि ॲनिमल बनलेले आहेत. त्याचे वेगवेगळे टाइप्स आहेत, ते वेगवेगळ्या ऑर्गन सिस्टीम्स मध्ये काम करतात. त्या सिस्टीम मध्ये त्या प्रकारच्या टिश्यूंचं स्पेशलाइज्ड काम असतं, त्याची स्पेशल रचना असते आणि म्हणून त्याचं फंक्शन पण वेगळं असतं. जसं आपल्या ब्रेनमध्ये जे सेल आहेत ते आपल्या किडनीच्या सेलपेक्षा वेगळं काम करतात. आपल्या हार्ट मधले जे सेल आहेत ते आपल्या स्केलेटल सिस्टीम पेक्षा वेगळं काम करतात. असंच आपल्या प्लांट मधले सुद्धा अपायकल म्हणजे दोनही टोक, रूट आणि शूट या दोघांचं पण टोक जिथं असतं, म्हणजे मूळ आणि वरच्या बाजूला काय असतं, झाडाचं खोडाचं एकदम वरचं टोक असतं बघ असं एकदम टोकदार, आणि खालच्या बाजूला मुळाचं टोक. या दोनहीकडे अपायकल आहे. इंटरकॅलरी मेरिस्टेमचा उपयोग काय होतो, ज्या बाजूला आपल्या झाडावरती फांद्या म्हणजे असे साईड लाईन्स अशा बघा ना, ह्या अशा फांद्या जिकडे जिकडे उगवायच्या आहेत, पानासाठी असतील, फळासाठी असतील, त्याच्यासाठी इंटरकॅलरी मेरिस्टेम अशा बाजूने वाढ होते त्या झाडाची आता फांद्या. आणि मग लॅटरल मेरिस्टेम म्हणजे इथे बुंध्याच्या कोपऱ्यामध्ये ते आहेत, म्हणजे आपलं झाड लठ्ठ होणार आहे. लठ्ठ म्हणजे काय, गुबगुबीत जाड, कारण काय लॅटरल मेरिस्टेम हे काय करतात, लॅटरल ग्रोथ करतात.
हे वरती खाली, हे मध्ये मध्ये फाट्या फोडायचं, आणि हे गोलाकार पद्धतीने. अशा 3 पद्धतीने आपल्या प्लांट मधले ग्रोथचे टिश्यू असतात. मग दुसरे आहेत परमनंट टिश्यूज. त्याच्यामध्ये सिंपल आणि कॉम्प्लेक्स असे 2 प्रकार होते. सिंपल कुठे कुठे असतात आपण पाहिलं होतं. कॉम्प्लेक्स कुठे कुठे असतात आपल्याला माहिती आहेत. ते 2 प्रकारे झायलम आणि फ्लोएम. ते तर आपल्याला लहानपणापासून माहिती आहेत. मग नंतर आपण टोटीपोटेन्सी ह्या शब्दाची ओळख करून घेतली. टोटीपोटेंट म्हणजेच काय, असा सेल ज्याच्यामधनं पूर्णच्या पूर्ण लिव्हिंग ऑर्गॅनिझम डेव्हलप करू शकतो आपण. तुम्हाला ही गोष्ट कळते का? एका सेल पासून एक पूर्णच्या पूर्ण ऑर्गॅनिझम बनवणं, एका पेशीपासून एक पूर्ण प्राणी बनवणं, म्हणजे आपण काय करतोय, जे निसर्गामध्ये होतं तेच करतोय. पण हे आपण एखाद्या प्रयोगशाळेमध्ये, एखाद्या लॅबोरेटरीमध्ये करतोय, इन विट्रो करतोय. इन विट्रो म्हणजे एखाद्या प्राण्याच्या शरीराच्या बाहेर. आणि इथूनच बायोटेक्नॉलॉजीची सुरुवात झाली होती. बरोबर? हे आपण बोललो होतो. मग बायोटेक्नॉलॉजी मध्ये काय करतो आपण? अनेक वेगवेगळ्या त्याच्या सब ब्रँचेस आहेत. त्याच्यामध्ये आपण झाडांचा अभ्यास करतो. वॅक्सिन म्हणजे औषधांची निर्मिती, औषधांना शोधून काढणं, एखादं चांगलं इफेक्टिव्ह औषध करणं, एखाद्या डिसीजला शोधणं, किंवा ऑर्गन ट्रान्सप्लांट करणं, कॅन्सरचा रिसर्च करणं, आर्टिफिशियल स्किन, कार्टिलेज वगैरे बनवणं, किंवा इन्सुलिन वगैरे सारख्या हॉर्मोन्सना बनवणं. एन्व्हायरमेंट मध्ये असलेले जे काही स्ट्रेस आहेत, समजा पोल्युशन आहे, तर ते पोल्युशन घालवायचं असेल, समजा तिथे खूप सारा कचरा पडलाय, स्पेशली ही केस पावसाळ्यामध्ये होते. तुम्ही समजू शकता मी काय म्हणते. पावसाळा असतो, सगळीकडे कचऱ्याचे ढीग पडलेले असतात, कारण जिथे खूप पाऊस पडतो तिथे अशाही सगळ्या वाहतुकीचा सगळा खेळखंडोबा झालेला असतो. बरोबर? ती कचऱ्याची गाडी 8-8 दिवस येत नाही. एरवी पण ती येत नाही, पण पावसाळ्यामध्ये तो कचरा सडायला लागतो पावसाच्या पाण्यामुळे. आणि आजूबाजूला असलेल्या सगळ्या लोकांच्या हे खाऊन बघू, ते खाऊन बघू, ह्याची भजी करू, ते करू, ह्या सगळ्या गोष्टींमुळे पावसाळ्यात लोकांना फार भूक लागते. ऍक्च्युली त्यावेळेला आपलं पचन मंदावलेलं असतं, पण चटपटीत खाण्याची हौस असते. सो असा सगळा जो अतिरिक्त कचरा निर्माण होतो त्याचा ताण सिस्टीम वरती येतो. बरोबर की नाही? मग हा सगळा जो कचरा आहे हा बायोडिग्रेडेबल आहे, म्हणजे विघटनशील कचरा आहे. हा कचरा विघटित होण्याकरता तिथे आपोआप मायक्रो ऑर्गॅनिझम्स काम करतच असतात, पण ते त्यांच्या त्यांच्या स्पीडने काम करतात. जर आपण बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून स्ट्रॉंग व्हेरियंट, त्या मायक्रोबचे स्ट्रॉंग व्हेरियंट दिले आपण, तर काय होईल? तो कचरा फास्ट आणि चांगल्या पद्धतीने डिकम्पोज होऊन जाईल. म्हणजेच काय होईल? तो एरिया स्वच्छ राहील, आणि काय होईल? प्रदूषण पण नियंत्रणामध्ये राहील. मग टिश्यू कल्चरमध्ये आपण एक मस्त चित्र पाहिलं होतं, केळीचं टिश्यू कल्चर. आता बघा, इन विवो म्हणजेच काय? इन विवो ग्रोथ ऑफ सेल्स इन टिश्यूज इन अन असेप्टिक न्यूट्रिएंट रिच मीडियम इज कॉल्ड एज टिश्यू कल्चर. बरोबर? म्हणजेच काय की अशा वेगळ्या वेगळ्या डिशमध्ये किंवा पेट्री डिशमध्ये त्याचं वेगळं कल्चर बनवणं, कल्चर म्हणजे त्याचं फूड बनवणं, आणि त्याच्यामधनं त्यांची ग्रोथ घडवून आणणं, हे काम जिथे होतं लॅबोरेटरीमध्ये, टिश्यूना वाढवण्याचं काम जिथे होतं त्याला आपण टिश्यू कल्चर म्हणतो. ठीक आहे? आता इथे दिलंय बघा, नाऊ डेज अ कम्प्लीट ऑर्गॅनिझम कॅन बी डेव्हलप फ्रॉम अ सिंगल सेल ऑर फ्रॉम टिश्यू विथ द हेल्प ऑफ टिश्यू कल्चर टेक्निक. मग त्या मीडियमला काय म्हणतात? अगार 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 जेल असं नाव आहे त्याचं. आपण मागे बोललो होतो. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं, ते केळीचं चित्र गोल गोल इथं आलं ना की पुस्तक अडकतं बरं का, पटकन खाली जात नाही. हा बघा, आता वर जात नाही. इथे का अडकतं रे बाबा? कुठे गेलं बघा? शी, असं करूया.
अरे चुकलं परत ते. किती शांतपणाने मी ते करून बघत होते की ते पान गडबड होऊन गपचूप करून कुठे जाळू नको, पण गेलंच. ए यार, जाऊ द्या, तुम्ही तुमच्या पुस्तकात बघा. मला तुम्हाला त्या केळाचं चित्र सांगायचं होतं की त्या केळाच्या ह्याच्यापासून, कंदापासून याच्यावरतीच येते, पण ते इथे येत नाहीये. हे आलं आलं आलं, थँक गॉड, थँक गॉड आलं. मग आता पान छोटं करते मी, म्हणजे ते दिसेल आपल्याला. आता मी याला परत स्क्रोल नाही करणार, नाही तर परत गायब होऊन जाईल. बघा, ह्या चित्रामध्ये आपल्याला काय दिसतंय? केळीचा कंद. कंद म्हणजे कंद माहिती आहे तुम्हाला, कंदमुळं. हा, तो कंद काढून त्याला एका आपण बाटलीत टाकलंय. प्रायमरी ट्रीटमेंटमध्ये आपण काय केलं, त्याला खाण्यापिण्याच्या गोष्टी दिल्या आणि त्याला कसलाच रोग होऊ नये अशी काही औषधं टाकली. त्याच्यानंतर काय केलं आपण त्याला, अरे आता खाली जा ना बाबा. हे पान ना प्रॉब्लेमॅटिक आहे बरं का. दरवेळेला इथे येऊन अडकतं हे आणि जातच नाही खाली. तर छोटं पण होत नाहीये. ठीक आहे, मग सेकंडरी ट्रीटमेंट. चला चला, नशीब समजलं त्याला. आता ह्या एका छोट्याशा कंदामधनं बघा तुम्हाला दिसतंय का, रिप्रोडक्शन और मल्टिप्लिकेशन. खूप सारे खूप सारे खूप सारे असे छोटे 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 कोंब फुटलेले आहेत. हे पुढे गेले की त्याच्यापासून रूट आणि शूट दोन्ही सुरू होतं. म्हणजेच काय होतंय, छोट्याशा कोंबामधनं आता छोटंसं रोपटं तयार झालंय. ह्या रोपट्यांना आपण काय केलंय, अशा त्या छोट्या 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 एका प्रायमरी हार्डनिंगच्या प्लेट्समध्ये ठेवलं. त्याच्यात माती असते आणि यातलं एक 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 ह्याच्यात लावलं जातं. आता हे काय छोटे छोटे की नाही, इथून याला उचलून आता आपण कुंड्यांमध्ये लावायचं. आणि त्या कुंड्या वेगवेगळ्या ठिकाणी लोकांना, गार्डनमध्ये किंवा त्यांच्या त्यांच्या बिल्डिंगमध्ये कुठे कुठे लावायचे असतील तिकडे देऊन टाकायच्या, जेणेकरून प्रत्येक कुंडीमधून एक झाड होईल. एका झाडाच्या एका कंदापासून केवढी तरी झाडं झालेली आहेत. याच झाडाचं आणखी एक कंद घेतलं तर एवढी झाडं होते. म्हणजे तुम्हाला कळतंय का, एका झाडाच्या फुलाच्या परागीकरणापासून तयार होणाऱ्या प्रक्रियेपेक्षा हे किती फास्ट आहे. मग आपण बघितलं होतं की जेनेटिकली मॉडिफाईड म्हणजे GMC क्रॉप्स. मग अशा क्रॉप्समध्ये टमाटे असतात, बटाटे असतात, मके असतात. हे लवकर आणि जास्त उत्पादन देणाऱ्या बियांपैकी असतात. म्हणजे एवढ्या मोठ्या आपल्या जनसंख्येचं पोट भरणं, ते पण त्यांच्या आवडीनिवडीप्रमाणे त्यांना सगळं मिळालं पाहिजे. म्हणजे तुम्ही बघा, वर्षभर आपल्याकडे केळी मिळतात. जवळपास आता सुरू झाल्यात कैऱ्या. डिसेंबर पर्यंत कैऱ्या मिळतील. बघा, डिसेंबर पर्यंत तर खरं आंबे पण नसतात, पण तरी तुम्ही बघितलं तर काही काही लोकांकडे कैऱ्या असतात. तर असं कधीही काहीही कुठेही मिळू शकतं. ह्याला कारण आहे की कुठेतरी बायोटेक्नॉलॉजिकल काहीतरी प्रोसेस मधनं काहीतरी चाललंय आणि त्या झाडांना ही फळं येत आहेत. अर्थात हे खावं का न खावं का हा मुद्दा नाही, ते सीझनल फळ नाही तर ते अर्थात नाही खाल्लं पाहिजे, पण ते मिळतंय आपल्याला. आता बघा, हे सगळे जे आहेत क्रॉप्स, ही सगळी जी काही उत्पादनं आहेत धान्याची, ही काय आहेत, जेनेटिकली मॉडिफाईड आहेत. आता अशा पद्धतीने आपल्या बी बियाणांमध्ये आपण काहीतरी त्याचा उपयोग करून घेतलाय. फ्लोरिकल्चर, नर्सरी आणि फॉरेस्ट्रीमध्ये याचा वापर कसा होतो. सुंदर सुंदर फुलांची रोपं मला कमी वेळामध्ये आणि खूप सारी हवी असतील, तर त्याच्याकरिता मी काय करेन, अशा मोठ्या भांड्यामध्ये त्याची कंद जशी आपण टाकली तशी टाकायची. त्याला योग्य काय काय पोषक द्रव्य ती टाकायची. आता हे कोण ठरवतं कोणती पोषक द्रव्य किती प्रमाणात, ह्याच्यावरतीच रिसर्च केला जातो. आणि मग ठरवलं जातं की ह्या झाडासाठी हे केमिकल टाकायचे, इतके इतके प्रमाणात टाकायचे, बरोबर. आणि मग इतक्या दिवसांनी त्याचं हे प्रमाण टाकायचं, ते करायचं. जसं आता बघा, तुम्हाला मी सोपं उदाहरण सांगते. पूर्वीच्या काळी एखादी लेडी प्रेग्नेंट असेल तर डॉक्टरकडे जायची, डॉक्टर चेक करायचे, म्हणायचं की ते गुड न्यूज आहे, तुम्ही स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या, चांगल्या खा प्या आणि आराम करा. आणि काही जुजबी गोळ्या द्यायचे की एखादी गोळी घ्या, एखादी आयर्नची किंवा कॅल्शियमची एखादी गोळी द्यायची. आता तुम्हाला अंदाज आला असेल, तुमच्या घरामध्ये किंवा आजूबाजूला कोणी ताई बहिणी किंवा तुमच्याच घरामध्ये काकी किंवा कोणी असं असेल, तर तुम्हाला समजलं असेल हे इतकं कॉम्प्लिकेटेड प्रकरण आहे आता. म्हणजे डॉक्टरकडे गेल्यावर जर कळलं की गुड न्यूज आहे, तर त्या दिवसापासून बाळ होईपर्यंतचे 9 महिने जवळपास प्रत्येक महिन्याला डॉक्टरकडे व्हिजिट असते. बघितलंय का तुम्ही कधी कुठे, तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या आजूबाजूला किंवा नातेवाईकांमध्ये बघितलं किंवा ऐकलं आहे का? काय मॅम? मी आता असं म्हणाले की आजकालची जी प्रेग्नन्सी असते कोणत्याही लेडीची, कोणत्याही महिलेची,
त्याच्यामध्ये प्रत्येक महिन्याला डॉक्टरकडे जाऊन व्हिजिट असते. हे तुम्ही कधी बघितलंय का, ऐकलंय का, तुम्हाला माहिती आहे का? नाही मॅम. ठीक आहे, हरकत नाही, मी सांगते. ह्याच्यामध्ये दर महिन्याला जाऊन एक तर ब्लड टेस्ट करा किंवा सोनोग्राफी करा, वजन चेक करा. शिवाय हवामान बदललं की काही ना काही बदल होत राहतात, बरोबर. प्रेग्नन्सीमध्ये तर 9 महिने शरीरामध्ये खूप उलटपालट होत राहते. तर त्याच्यामध्ये कधी कधी त्या बायकांनाही प्रश्न पडतात की मला अजिबातच भूक लागत नाही किंवा मला खूपच भूक लागते, मला खूपच तिखट खावं असं वाटतंय, काही होऊ शकतं. तर ह्याच्यासाठी पण डॉक्टरकडे व्हिजिट करून लोक शोधतात. पूर्वी हे काहीही होत नव्हतं. मध्ये मध्ये कधी कधी गरज पडली तरच डॉक्टरकडे जायचे आणि मग डॉक्टर पण त्या हिशोबानेच गोळ्या औषधं द्यायचे. पण आता प्रत्येक गोष्टीला 3 महिन्याची सोनोग्राफी तीही त्याच्यामध्ये हे बघायचं, 5व्या महिन्याची सोनोग्राफी ही त्याच्यामध्ये हे बघायचं, त्याचा रिझल्ट असा यायला पाहिजे. हे कसं ठरलंय? कारण की त्याच्यावरती लोकांनी अभ्यास केले आणि त्या अभ्यासामधनं त्यांच्या काही गोष्टी निरीक्षणामध्ये कळल्या की जर बाळाची वाढ, आईच्या पोटामध्ये असलेल्या बाळाची वाढ या महिन्यापर्यंत एवढी झाली नाही तर त्या बाळाची वाढ नंतरही पूर्ण होणार नाही, हे अभ्यासादरम्यान समजलं. आणि मग डॉक्टरांनी त्याप्रमाणे अभ्यासपूर्वक नोंदी ठेवून आत्ताची जी काही सगळी ट्रीटमेंट आहे ना ती शोधून काढली. म्हणजेच आता तुम्ही म्हणाल की ह्याच्यामध्ये आता मी तुम्हाला म्हणते, कोणी काही हँडरेस वगैरे केलाय का? येस मॅम. बोला. मॅडम पहिल्या काळात सोनोग्राफी कशी करायची? पूर्वीच्या काळामध्ये सोनोग्राफी वगैरे असं फार काही डेव्हलप नव्हतं रे. फार अगदी 8व्या 9व्या महिन्यात वगैरे असं त्यावेळेला सोनोग्राफी असायची. सोनोग्राफी आता जशी आपण करतो तशीच असायची, पण ते इन्स्ट्रुमेंट मात्र खूप असं मोठं होतं आणि असं खूप असं ऍडव्हान्स नव्हतं. आता सगळीकडे टेक्नॉलॉजी आहे ना, ते स्क्रीनवरती दिसतं आणि मग त्याचं ते इन्स्ट्रुमेंटची साईज पण छोटी झाली आहे. त्याच्यामध्ये आता आपल्याकडे कॉम्प्युटर रिलेटेड गोष्टी पण आहेत. पूर्वी ह्या सगळ्या गोष्टी खूप वेगळ्या होत्या. म्हणजे साधं डॉक्टरकडे जाऊन एखाद्या गोष्टीची ट्रीटमेंट घेण्याकरता टेस्ट केली जरी ना, तुम्ही ब्लड टेस्ट जरी केली ना, तरी पण 4 दिवसांनी रिझल्ट द्यायचे. आता तसं नाहीये, लगेच टेस्ट होते, लगेच कळतं, कारण की हे सगळं टेक्नॉलॉजी आहे ना. म्हणजे लॅपटॉपमध्ये त्यांच्या कॉम्प्युटरमध्ये सगळं स्टोअर्ड असतं आणि मग आपल्या ब्लडचं सॅम्पल ह्याच्यात कुठे मॅच होतंय हे चेक करून ते सांगतात की तुम्हाला हे झालंय किंवा हे नाही झालंय. तर हे सगळ्या सिस्टीम मध्ये आता ते अपग्रेडेशन झालं, म्हणजे टेक्नॉलॉजी आपण सगळीकडेच वापरतो, बरोबर. तर असं हे डेव्हलपमेंट जे आहे, जे मी तुम्हाला आता म्हणलं ना, या भांड्यात टाकायचं, मग त्याच्यामध्ये औषधं टाकायची, मग त्याला खाण्यापिण्याच्या वस्तू टाकायच्या, किती टाकायच्या, कोणत्या टाकायच्या, हे कोण ठरवतं? हे सांगण्याकरता मी तुम्हाला हे उदाहरण दिलं होतं की त्याच्यावरती खूप आधी अभ्यास केलेला असतो, त्यावरून ठरवलं जातं आणि त्याच गोष्टीच्या हिशेबाने बाकीचे पण नंतरचे प्रयोग केले जातात. ठीक आहे. आता आपण हे सगळं पाहिलं होतं आणि मग ऍग्रो टुरिझम बद्दल आपण बोललो होतो मागे सुद्धा. पटकन रिवाइज करू आपण, मग पुढे जाऊ आपण, या धड्याचा शेवट येईलच. ऍग्रो टुरिझम मध्ये काय असतं? टुरिझम या शब्दाचा अर्थ आहे पर्यटन. ऍग्रो म्हणजे कृषी, कृषी पर्यटन. मोठे मोठे मळे असतात लोकांचे, त्या मळ्यामध्ये कुठेतरी लोकांना झोपण्याकरता, बसण्याकरता, जेवण्याकरता अशा झोपड्या बनवा किंवा छान अशा रेन डान्स बिंडान्स. शहरातल्या लोकांना अशा गोष्टी जरा चांगल्या वाटतात. शहरामध्ये खूप धावपळ असते, प्रदूषण असतं, धकाधकीचं आयुष्य असतं. गावामध्ये छान वाटतं, शांत आहे की नाही, गडबड नाही, गोंधळ नाही, छोटंसं आयुष्य, सोपं आयुष्य, तिथल्या तिथली लोक आणि शिवाय भरपूर हिरवळ असते, म्हणजे ग्रीनरी असते. हे मेंटेन करण्याकरता मधनं मधनं हे लोक ऍग्रो टुरिझम असलेल्या ठिकाणी जातात. आता तर महाबळेश्वर वगैरे त्या एरियामध्ये कुठेतरी स्ट्रॉबेरीचे मळे बघायला जायचं किंवा हुरडा पार्टी करायला जायचं, हे काय ऍग्रो टुरिझमच आहे ना. आपल्याकडे ज्यांच्याकडे शेती आहे त्यांना त्याचं काही अप्रूप नसतं, त्यांना माहिती असतं की शेतामध्ये किती कष्ट करावे लागतात. पण ज्यांच्या आयुष्यामध्ये ते कष्ट नाहीयेत आणि शहरातला सगळा धावपळीचा असा सगळा प्रकार आहे, त्यांच्याकरता हे छान असतं. मग अशा लोकांसाठी ऍग्रो टुरिझम डेव्हलप केलं जातं. त्याच्यामध्ये फुलांच्या, फळांच्या बागा डेव्हलप करून तिथे लोकांना हव्या तशा छान सुविधा दिल्या जातात आणि हा खूप चांगला बिझनेस आहे. म्हणजे आपलं फळा भाज्यांचं उत्पादन तर चालू राहतच, पण जे लोक नुसतेच फिरायला येतात 2 दिवसाकरता, त्यांच्या राहण्या खाण्याची, झोपण्याची व्यवस्था केली, आरामाची व्यवस्था केली. एक आपली बैलगाडी असते, त्या बैलगाडीत चक्कर मारून म्हणलं की शहरातल्या लोकांना वाटतं बैलगाडीत फिरून आलो आम्ही, कारण त्यांच्याकडे ते शक्य नाहीये ना. तिथे हाऊस असली, त्यांनी लहानपणी जरी गेलं तरी शहरामध्ये तर नाहीच आहे. शहरामध्ये तर बस असते, गर्दी असते, रिक्षा असते, रेल्वे असते, पण बैलगाडी सापडत नाही, म्हणजे तिथे ते शक्यच नाही.
म्हणून त्यासाठी लोक ऍग्रो टुरिझमकडे येतात. आता ऍग्रो कॉम्प्लिमेंटरी ऑक्युपेशन्स मध्ये आपण पाहिलं होतं की आपल्याकडे जे जे काही शेतीला पूरक असे व्यवसाय आहेत, आपल्याला सगळ्यांना माहिती शेतीमध्ये खूप सारा कचरा किंवा अतिरिक्त असलेला, अनावश्यक असलेला काय बरं म्हणतो आपण, भार हा पडतच असतो. म्हणजे तुम्ही बघा ना, साधा कुठला पण विचार करा, सारखं सारखं शेत साफ करावं लागतं, कारण की इतकं तण गवत उगवत राहतं. ती हिरवळच असते, पण ती आपल्या पिकांना नको असलेली असते. किंवा आपल्याकडे खूप साऱ्या काय बरं म्हणतो, चारा तो स्पेशली लावला जातो आपल्याकडे असलेल्या सगळ्या गाई म्हशींसाठी वगैरे. पण जर काहीच नाही लावलं तुम्ही तुमच्या शेतामध्ये, तर तो आपोआप असंही उगवून येतो. तर तो हिरवा पालेभाज्या किंवा तो हिरवा पाला जो काही आहे तो अनेक आपल्या प्राण्यांसाठी खाद्य असतो. म्हणजे आपली शेती तर होतेच, पण त्याच्या बरोबरीने ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्या शेतामध्ये आपसूक येतात, त्याच्यामधनं आपल्या पाळीव प्राण्यांचं पोटही भरतं. शिवाय हे प्राणी आपल्याला दूध देतात, म्हणजे दुधापासून जे काही व्यवसाय करणं शक्य आहे ते आपल्याला करता येतं, म्हणजे पूरक व्यवसाय आहे की नाही. मग हे जर आपल्याला करायचं असेल तर मग पारंपरिक पद्धतीने करण्यापेक्षा त्याच्यामध्ये बायोटेक्नॉलॉजीचा वापर केला तर आहे त्याच आपल्या गायी म्हशी बरोबर ह्या सगळ्यांमध्ये आपल्याला काहीतरी चांगलं आणि स्पेशल असे गुण टाकता येतात. उदाहरणार्थ, आपल्याकडच्या ज्या देशी गायी आहेत त्या खूप स्ट्रॉंग गायी आहेत, त्या आपल्या देशातल्या गायी आहेत ना, तर इथल्या मातीशी जोडल्या गेलेल्या सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये ऑलरेडी आहेत. पण त्यांचं दूध उत्पादन फार कमी असतं. तुमच्याकडे आहे का कोणाकडे गायी म्हशी? नो मॅम. बाकी कोणाकडे? आपल्या आहे वर्गात मॅम. कोणती आहे गाय मॅम. आहे तुमच्याकडे? गुड. जरा सांगा बरं, तुम्हीच आहे, तुम्हाला जास्त माहिती आहे. कोणत्या गायी आहेत तुमच्याकडे सांगा, म्हणजे कोणत्या ब्रीडच्या गायी आहेत? मॅम जर्सी गाय, गावरान गाय, दोन्ही गावठी आहेत? मॅम. दोन्ही आहेत का? येस मॅम. मग आता जरा मला सांगा, जर्सी गाय आणि आपली जी गाव म्हणजे देशी गाय असते, त्या दोघांमध्ये फरक काय असतो? बघून कसं मी कळेल ही सांगू? कोणती? सांगा सांगा. मॅम, जर्सी गाय दूध जास्त देते आणि गावरान गाय कमी देते, पण गावरान गायचं दूध चांगलं राहतं, जर्सी गायचं एवढं चांगलं नाही राहत. हा, मॅम, पण मग आणि आपल्याला जे गावरान गायचं दूध आहे ना ते माग पण मिळतं. मागं म्हणजे कुठे मागं? म्हणजे आता मॅम महाग पण मिळतं असं. साध्या गायचं म्हणजे 30 असलं तर हम्म. गावरान गायचं 50 असेल. म्हणजे महाग असतं. बरं बरं, ओके. पण माझा प्रश्न असा आहे की एखादी गाय जर्सी आहे का देशी आहे हे बघून कळतं का? मॅम, कळतं मॅम. येतं मॅम, थोडं थोडं, पण मग चुकी जातं. हा, पण ज्यांच्याकडे गायी आहेत त्यांना सांगू दे की त्यांच्याकडे दोन्ही प्रकारचे आहेत, सांगा काय फरक आहे त्या गायींमध्ये. मॅम आवाज गेला ग. हॅलो. आवाज नाही येते बरं का मला. तोपर्यंत मॅम, दुसऱ्या कोणतरी सांगा. गायचं तोंड चपट असतं. कोणत्या? देशी? यांच्यापैकी कोणती देशी गाय आहे का? एक दोन तीन. ही मग ही कोणती आहे? जर्सी. त्याला असा वरती असा मोठा असा हे असतो ना, खोंड असतो ना. नाही मॅम, ती पहिल्या नंबरची गिर गाय. गीर गाय. मग गीर गाय कोण असते? आपली देशी गायच आहे का ती? नाही मॅम. बरं, तुम्हाला तुमच्याकडे असलेल्या गायींबद्दल काय माहिती आहे जर तुम्ही ग्रुपवर टाका बरं का. म्हणजे तुमच्याकडे जर असतील ना गायी, खरंच असतील, तर आपण हा स्पेशल होमवर्क म्हणून बघूया. कारण काय माहितीये, सगळ्यांकडे गायी नाही आहेत. माझ्या घराच्या समोर आहे गोठा आणि त्यांच्याकडे 3-4 गायी आहेत वेगवेगळ्या, आणि मला पर्सनली असं वाटतं की त्या जर्सी गायी आहेत. मी पण त्यांचे फोटो काढून आणेन, मग तुमचे फोटो आले की मग मी टाकेन की आमच्या इथे कुठल्या कुठल्या गायी आहेत. ठीक आहे? मॅम, मॅम, गाय आहे ना ते माझ्या वाड्यात बी आहे. मग ती देशी आहे, जर्सी आहे, गीर आहे?
मॅम गावरान आमच्याकडे पण आहे मॅम. गावरान काय असं ठीक आहे ना. म्हणतात की गिर गाय बोला. कृष्णाच्या असता. मॅम असं असं म्हणतात. म्हणता की गिर गाय कृष्णाच्या असता. पण का असं? गिरीधारी आहे म्हणून का? गिर असेल, काहीतरी असेल कारण. पण आता तुम्हाला माहिती आहेत ना तुमच्या आजूबाजूला कोणत्या कोणत्या गायी आहेत किंवा तुमच्याच घरामध्ये गोठ्यामध्ये असलेल्या, त्यांचे मस्त फोटो काढा आणि त्या फोटो खाली तिचं नाव, या फोटो खाली हिचं नाव, ही देशी गाय, ही जर्सी गाय, ही गीर गाय, जे जे काही तुमच्याकडे आहे ते सगळं टाका. हा होमवर्क आहे, हा ग्रुपवर टाका. लाईटामध्ये करा. आता अंधारात जाऊ नका, त्यांना त्यांचा त्रास देऊ नका, त्यांचं काहीतरी वेगळं चाललं असेल. आता सगळ्या झोपण्याच्या मूडमध्ये असतील ना त्या गायी, लवकर झोपतात त्या. हो. त्यांच्याकडे मोबाईल नाहीये आणि त्यांच्याकडे टीव्ही पण नाहीये आणि त्यांना होमवर्क पण नाहीये, त्याच्यामुळे त्यांचं त्यांचं काम आटपलं की ते झोपून जातात. पण आपलं तसं नाहीये. पण म्हणून आपलं काम आपण उद्या करायचं. ही कुठली गाय आहे? हा बैल आहे, हो की नाही? आपण बैल हेलाय मॅम तो. हा म्हणजेच कष्टाचं काम करण्याकरता, शेताचं काम करण्याकरता आपण यांना वापरतो. ह्यांना वापरतो ना शेताच्या कामासाठी. हो मॅम. नाही मॅम, याला शेताचं काम. मग ह्याला कशासाठी ठेवतो आपण? मॅम ते डोंगरात इकडं तिकडे म्हणतात ना, त्याला पोळा म्हणतात, पोळा. म्हणजे हा हा आपल्या शेतीच्या कामाला पण येत नाही आणि कुठल्याच कामाला येत नाही. नाही मॅम, फक्त खायच्या कामात येतो. पण जाऊ दे, तो आपल्या गोवंशातला आहे. जर तो नसेल तर मग कसं होईल आपलं? जे आहे ते चांगलं आहे. गायींचं त्यांचं त्यांचं फॅमिली असते, त्यांची त्यांची ती चांगली सुखाने राहू दे, हो की नाही? सगळे सगळे लोक फॅमिलीमध्ये पाहिजे, त्यांच्या फॅमिलीचा भाग आहे तो. आपण असं कसं म्हणणार की आपल्या उपयोगाचा नाही म्हणून त्याचा उपयोग नाही? त्यांच्या उपयोगाचा असेल की तो. आता पोल्ट्री फार्मिंग, जसं मी तुम्हाला मागे बोलले होते, कुक्कुट पालन, आणि मागच्या वेळेला आपण ना सेरिकल्चर वरनं थांबलो होतो नाही का, सेरिकल्चर. तर तुतीची फळं असतात, तुम्ही बघितली असेल, खाल्ली पण असेल, अशी छान अशी छोटी छोटी द्राक्ष कशी असतात ना, द्राक्षांचे घड, तसे छोटे छोटे एका फळामध्ये बारीक 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 असे डार्क ब्राउनिश ब्लॅकिश कलरच्या ती फळं असतात, त्याला तुती म्हणतात. मस्त लागतात ती, पिकली की खूप गोड लागतात, नाहीतर ती आंबट असतात जराशी. तर त्या तुतीच्या पानांवरती ह्या ज्या काही अळ्या असतात, कसल्या? सिल्कच्या किड्याच्या अळ्या, त्या अंडे घालतात. ही अंडी आपोआप काही दिवसानंतर हॅच होतात, म्हणजे फुटतात. त्याच्यामधनं अळी बाहेर येते छोटीशी. त्या अळीचं काम असतं, ज्या पानांवरती त्या आल्यात बाहेर, ती पानं खाणं. आणि त्या अळ्या इतक्या वोरॅशियस इटर असतात. वोरॅशियस म्हणजे असे बका 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 खाणारे असतात. पण त्या काय करतात, बका बका सगळी पानं खाऊन टाकतात त्या झाडाची, आणि मग त्या भरपूर खाऊन 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 सुस्त होतात आणि मग एका ठिकाणी एखाद्या कोपऱ्यामध्ये झाडाच्या जाऊन बसून राहतात. इतकं खाल्ल्यामुळे त्यांना एकतर त्यांचं पोट झालं असतं जाम, दुसरं असतं त्या एकदम अशा ढोलू झालेल्या असतात, आणि मग त्या एकाच ठिकाणी बसून, जसं आपण तंद्री लावतो की नाही, ध्यानावस्था, तशा याच्यात जातात. आणि मग त्यांच्या स्वतःच्या शरीराभोवती एक असा धागा असा तो विणला जातो, ठीक आहे. मग त्याच्यामुळे तो असा धागा 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 त्यांच्या भोवती विणला गेल्यावरती बनतो कुकून. त्याला ककून म्हणतात. ककून मध्ये काय होतं, आतमध्ये तर किडा आहे, म्हणजे ती अळी आहे, आणि बाहेरच्या बाजूला त्याने स्वतःभोवती ते कसं आवरण बनवलंय, ते स्वतःच्या सुरक्षेकरता असतं, आणि ते असतं सिल्कचं. आता सिल्क म्हणजे काय, त्यांच्या बॉडीमधलं प्रोटीन येते. त्या अळीला स्वतःला वाचवण्याकरता स्वतःच्या भोवती केलेलं कवच आहे, ते कवच फोडून त्याच्यामधनं बाकीचा जो आधीसारखा किडा होता तो बाहेर येईल, आणि तोच किडा अडल्ट झाल्यावरती परत अंडी देईल. पण हा जो ककून आहे ना, ककून, त्या ककून मध्ये एक सारखा धागा असतो. जेव्हा आपल्याला असं कळतं की हा पूर्णच्या पूर्ण आता ककून बनलेला आहे आणि कडक व्हायला लागलाय, तेव्हा काय करतात, ह्या रेशमाच्या किड्यांना गरम पाण्यात टाकतात. खरं दुष्टपणा आहे नाही, गरम पाण्यात टाकतात, आणि मग काय होतं, तो धागा अलगद मोकळा होतो, बाहेर निघून जातो, आणि आतमधला जो किडा आहे तो बिचारा ते कुकून फोडून बाहेर येण्याच्या आधीच मरून जातो. उकळत्या पाण्यामध्ये गेल्यावर कोण जिवंत राहणार आहे, की नाही? आणि मग अशा पद्धतीने आपल्याला सिल्कचे धागे मिळतात. मला हे फार आवडत नाही असं वाचायला आणि सांगायला पण, की आपण त्या किड्यांना मारतो आणि त्याच्यापासून धागा बनवतो. पण जेव्हा आपल्याला कमर्शियल एखादी गोष्ट करायची असते, म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं जेव्हा प्रोडक्शन करायचं असतं, तेव्हा या गोष्टी केल्या जातात. पण मग काही याच्यामध्ये
ते ककून फुटतात, बाहेर येतात. मग तो सिल्क आपण फेकून देतो का? नाही. तो सिल्क आपण अजिबात फेकत नाही. त्याच्यापासून दुसऱ्या प्रतीचं सिल्क बनतं. आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या झाडांवरती, एक तर मी तुम्हाला सांगितलं हे होतं तुतीचं झाड. अशी आणखीनही काही दुसरी झाडं आहेत. त्याच्यावरती जाणाऱ्या ज्या अळ्या आहेत त्यांचं सिल्क त्या झाडाच्या पानांचं बनलेलं असतं. तुम्हाला माहितीये का, सिल्कचे पण खूप सारे प्रकार आहेत. आणि सिल्कच्या साड्यांच्या किमती तर वेगवेगळ्या आहेत. तुम्हाला अंदाज नसेल एखाद्या वेळेला. तुमच्यापैकी कोणीच कधी त्या शॉपिंगला गेला असाल, साड्यांच्या शॉपिंगला, आणि सिल्क साड्या दाखवा म्हटलं तर तुम्हाला कांजीवरम सिल्क, बेंगलोर सिल्क, मंगलुरू सिल्क, आणखीन अशी काय 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 नावं ऐकायला मिळतील. त्या बोला. मॅम मलबरी प्लॅन म्हणजे काय? म्हणजेच तुती. तुम्हाला तुती. दाखवते ना टाईप्स त्याला ऑफ मरा- सिल्क. थांबा, तुम्हाला तुतीचं झाड पण दाखवते मी. टाइप्स ऑफ सिल्क साडीज. आता आपण त्याचा बघूया फोटो, म्हणजे जरा आपल्याला अंदाज येईल. आणि आपल्यापेक्षा साऊथ इंडियामध्ये म्हणजे दक्षिण भारतामध्ये ह्या सगळ्याचं खूप अप्रूप आहे बरं का. म्हणजे तिथे त्यांच्या लग्नांमध्ये, कार्यामध्ये सिल्क साडीजना खूप डिमांड असते. तुम्हाला दिसते का वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या सिल्क साड्या आहेत. आपण त्याच्यातनं बघूया. हे बघा, कांजीवरम सिल्क. हा बघा, साऊथ इंडियन सिल्क पट्टू, नंतर कांजीवरम साडी, कांचीपुरम साडी, कांचीपुरम सिल्क पण आहे. कॉटन नकोय आपल्याला. आता आपल्याला बघायचंय हे टाइप्स ऑफ सिल्क साडीज यू मस्ट हॅव. नको एखाद्या किड्याला मारून नाही आपल्याला बनवायचं. आपण एक साधा साधा सिंपल वाला आर्टिफिशियल सिल्क पण चालतं आपल्याला, ओके ना. हा, आता ही जी प्रोसेस आहे ह्याच्यामध्ये आपण काय केलं, झाडावरती असलेल्या ककूनला तोडलं. बघा, हे सिल्क आहे. चमकदार मटेरियल जे असतं ते सिल्क मटेरियल असतं आणि हे नॅचरल असतं. आता तुम्ही मला विचारत मलबरी ना, तुती फळ असं टाकूया आपण. बघा, हे तुती आहे. हे बघा, म्हणजे हे तुती आणि ही त्याला त्याची पानं. याला मराठीतून सैतूक म्हणतात. अच्छा, ह्याला मराठीतलंच नाव तुती मला माहिती होतं. हे असं लांब लांब पण असतं बघा. मी हे असे पण खाल्लेत, असे पण खाल्लेत आणि इतके मस्त लागतात ना, पिकल्यावर खूपच छान. हे आंबट लागतात, थोडेसे लालसर. मॅम जे लाल आले ते आंबट लागतात, जे काळे आहे ते गोड लागतात. मॅम आपण खातो कधी मॅम. आपण ते काय काय पॅन मध्ये भरलं ना तर आपल्या खिच्याला डाग पडतो. हो, जांभळासारखं असतं ते. डार्क जांभळा रंग आहे त्याचा. खरं हा जो रंग आहे ना, हा डार्क जांभळा आहे, काळा नाहीये. मॅम बोला, माझ्या काय घरात म्हणताय तुम्ही? जवळच आहे. हो, अरे वा. आमच्याकडे सिल्क वर्म. हो का? माझी इच्छा आहे, मी आता माझ्या गार्डन मध्ये एक लावेन ते झाड. बघा, हे बघा, तुम्ही आता हे चित्र बघा. मी माझ्या माहितीप्रमाणे तर त्या झाडाचं नाव तुती हे आहे. आपल्या आपल्या ह्याच्यामध्ये त्याला वेगवेगळ्या नावाने आपण ओळखतो. सो तुमच्याकडे जे रिजनल नाव असेल ते तुम्ही म्हणताय ते बरोबर असेल. मला नाही माहिती, ऐकलं असेल तरी पण आय एम नॉट व्हेरी शुअर ऑफ इट. आपल्या आपल्या ठिकाणी इथे पुण्यामध्ये त्याला तुती म्हणतात, त्याच्यामुळे मला ते माहिती आहे चांगलं. आपण चित्र बघूया का त्याचं? कुठलं बघूया? सोपं बघू, ज्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या स्टेजेस दिसतील. आपल्या पुस्तकात ते दिलेलं नाहीये, पण ते इंटरनेटवरती खूप इझिली दिलेलं आहे. आपण हे बघूया. आम्ही मोठं करून. शाळेत जातो तेव्हा खूप हो, वाव, मस्तच. मी एकदा कुठेतरी गेले होते. अरे हे नाही पाहिजे आपल्याला, व्हिडिओ नाही पाहिजे. काय काय ग, काय म्हणालीस तू? मला काही ऐकू नाही आलं. हे तुमच्या पुस्तकात आधी असेल ना, सिल्क वर्म म्हणजे आपल्या रेशीम किड्याची लाईफ सायकल तुमच्या पुस्तकामध्ये असेल बघा. हे असंच एकतरी दिसू दे रे बाबा. पुस्तकामध्ये, तुमच्या जुन्या पुस्तकात तुम्हाला सापडेल एखाद्या वेळेला. मला वाटते 5वी 6वीला पण एकदा हो मॅम. आहे ना. हो मला आहे लक्षात आहे मॅम. की मला पण लहान होतं
पण आता याचा अरे ये तो आहे नाही रहा है. ठीक आहे ना, आपण इथेच बघूया. बघा इथे अंडा आहे, लार्वा म्हणजे त्याच्या अळ्या, प्युपा म्हणजे त्या अळ्या मोठ्या होत आहेत, डेव्हलपिंग मॉथ त्यातनं हळूहळू पंख आणि मग अडल्ट. ही त्याची खरं लाईफ सायकल आहे. आणि त्याने कक्कून बनवलं आहे का कुठे इकडे बनवलंय बघा. अडल्ट मॉथ इकडे अंडी दिली, ती अंडी आता उबवून त्यातनं बारीक बारीक लार्वा बाहेर आले, त्यांनी कक्कून बनवला, तो फोडून परत त्याच्यापासून अडल्ट मॉथ, मॉथ म्हणजे रेशमाचा किडा असं बनतं. सो आपण आता जे बोललो ते आपल्या या रेशमाबद्दल बोललो. रेशम म्हणजे रेशीम. त्या रेशमाचं आपण जे काही कपडे असतात किंवा ज्या काही गोष्टी असतात रेशमी महागड्या वस्तू, त्याच्याबद्दलचं हे सगळं डिस्कशन होतं. पण ह्याच्यामध्ये खूप महत्वाची गोष्ट मिसिंग आहे. ह्या प्रोसेसमध्ये आपण जे सिल्क बनवलं हे बनवलं किड्यांपासून आणि ते किड्यांना मारून टाकलं कशापासून. पण जर आपण विचार केला की आपण कंपनीमध्येच म्हणजे एखाद्या कारखान्यामध्येच जर सिल्क बनवला तर सिल्कच्या धाग्यासारखाच धागा, सेम तसाच धागा, पण एखाद्या किड्याला मारून का बनवायचं. बघा हे निसर्गाचे चक्र आहे ना, ते स्वतःचे स्वतः रिप्रोडक्शन करतात, त्यांची त्यांची रेस कंटिन्यू करतात. आपण आपल्या स्वार्थाकरता त्या अंड्यांना एका ठिकाणी आणतोय, जमा करतोय आणि त्याला मारून टाकतोय. मग त्याला पर्याय काय. तर जसं आपण कॉटनचा धागा हा जसा आता कापसाच्या बोंडापासून आपण ताणून घेतो आणि त्याच्यापासून बनवतो, तर झाडापासून त्याच्या फुलापासून आणतोय आपण. पण याच्यामध्ये आपण त्या किड्यांना मारतोय ना, मग दॅट इज नॉट अ गुड थिंग. मग आता काय करायचं, आपण कारखान्यामध्ये तो दोरा बनवायचा. बनवता येतो का, येतो बनवता. जसं आपण प्लॅस्टिकचे अनेक नायलॉन है ना, किंवा टेरिकॉट बरोबर असे अनेक धागे असतात, तसे सिल्क पण कंपनीमध्ये बनवलं जातं. जे प्युअर सिल्क आहे असं बनलेलं, त्याची साडी खूप महाग असते. पण जे कंपनीतनं बनलेली सिल्कची साडी असते तशीच दिसते, तशीच फील असते तिचा, पण ती असते स्वस्त कारण ती कंपनीत बनली आहे. आता ह्या प्रोसेसमध्ये तुम्हाला वाटतंय तितकं सगळं सोपं नाहीये. तुझी झाडं पाहिजे, त्याच्यावरती ती अळ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे त्या किड्याने मोठ्या प्रमाणामध्ये अंडी द्यायला पाहिजे, त्या अंड्यांनी फुटून त्या अळ्यांनी ती पानं खाल्ली पाहिजे. हे सगळं सोपं नाहीये, पण हे केलं जातं. ह्यालाच म्हणतात पीसी कल्चर नाही आहे, हे सेरिकल्चर आहे ना. बरोबर, सेरिकल्चर. सिल्कच्या वॉर्मना आपण रिअर करणं म्हणजे त्याला पाळणं थोडक्यात. तर हे सेरिकल्चरमध्ये केलं जातं. पण ह्याला पर्याय म्हणून आपण काय करतो, त्याला डायरेक्ट बायोटेक्नॉलॉजीमध्ये टाकतो. आपण इथे बघूया का, सिल्क मॅन्युफॅक्चरिंग फ्रॉम कंपनी. त्याचे काही इमेजेस मिळतील आपल्याला, आपण जस्ट बघूया. बघा ह्याच्यामध्ये कुठेतरी तुम्हाला तो किडा दिसतोय का. बघा रे नाव, सिल्क, मैसूर सिल्क आहे आणि कर्नाटका सिल्क आहे. बघा भरपूर आहेत. तुम्ही ठरवू शकता तुम्हाला कुठली साडी घ्यायची. आईला गिफ्ट पण देऊ शकता की नाही, स्वतःच काही नेसली पाहिजे असं काही नाहीये, पण तरी सुद्धा हे बघा सिल्कचा धागा. आणि कुठे बनला आहे, किती मस्त आहे. कंपनीत बनलेला धागा आहे, काही किड्या बिड्यांना मारायची गरज नाही. आणि जरी आपण ह्या प्रोसेसमधनं म्हणजे ह्या आपल्या सिल्क प्रोडक्शनच्या प्रोसेसमधनं जरी बघा याच्यात दिलंय बघा, एक ककून आहेत, दिसतात का तुम्हाला. ते पांढरे पांढरे असे गोल गोल फणसाच्या गऱ्यांसारखे आहेत. त्याच्यामधला धागा बाहेर काढून मग त्याचा मोठा धागा बनवणं हे पण केलं जातं आणि स्वतः बनवलं पण जातं. ठीक आहे ना. म्हणजे सिल्कचा धागा पण बनवला जातो वेगळा, आणि आहेत त्या कुकून पासून पण तो काढून त्याचा लांब धागा बनवून त्याच्यापासून वस्त्र बनवली जातात, वस्त्र विणली जातात. या दोन्ही प्रकारची कामं सिल्क मॅन्युफॅक्चरिंग मध्ये केली जातात. ठीक आहे. अजून ते इंटरेस्टिंग आहे का याच्यामध्ये. हे बघा काश्मीरमध्ये पण काश्मीरी सिल्क घ्या, आणखी एक प्रकार आहे. केवढ्या प्रकारचे सिल्क आहेत. आणि या सिल्कला परदेशामध्ये खूप मागणी आहे बरं का. जसं लोकरी कपडे असतात ना, लोकरी कपडे हे त्या प्राण्याच्या केसापासून आलेले आहेत. आपण जेव्हा ते लोकर काढतो म्हणजे त्याचे जे केस काढतो, त्याच्यामुळे त्या मेंढीला मारून नाही टाकत आपण, तिच्या फक्त वरचे केस काढून घेतो, तिला ते परत येतात. तसंच आपण ह्याच्यामध्ये पण अॅन्युअल बेस्ड असे ते धागे आहेत. सो त्याची जास्त किंमत असते. जितकं प्युअर सिल्क तितकं जास्त महागडं सिल्क असं आहे त्याचं इक्वेशन.
आणि हे फार पूर्वीपासून आपल्याकडे आहे बरं का. म्हणजे स्पेशली एशियाई देशांमध्ये ही सगळी तुतीची वगैरे जी झाडं आहेत ना, ही आपल्याकडे असतात, म्हणजे एशिया कंट्रीमध्ये. तर इथे याचं सुरुवातीला मॅन्युफॅक्चरिंग जास्त प्रमाणामध्ये केलं जायचं. आणि मग परदेशामध्ये लोकांना कळलं इतकं सुंदर मऊ तलम कापड हे काय आहे. ते कळल्यानंतर मग समजलं की हा तर सिल्क आहे. मग ह्याच्यापासनं चला आपणही ते बनवूया. हे बघा इथे ह्या सेरिकल्चरमध्ये ते पानं आहेत त्याच्यामध्ये अळ्या टाकल्यात. झाडावर जाऊन बघून काढायची गरज नाहीये. हे खालीच पानं टाकून त्याच्यावरती त्या अळ्या सोडल्या जातात. आता ती पानं खातीलच ना, त्यांचं कामच आहे पानं खाणं. तर अशा पद्धतीने सेरिकल्चर केलं जातं आणि त्याच्यामध्ये बायोटेक्नॉलॉजी वेळ वाचवते आणि अळ्या सुरक्षित ठेवून नुसतेच बाहेरच्या बाहेर धागे बनवणं, मला ही गोष्ट जास्त बरी वाटते. तुम्हाला काय वाटतं? चला तुम्ही मला एका शेवटच्या प्रश्नाचं उत्तर द्या. आपल्याकडे 1-2 मिनिटं आहेत. तुम्हाला काय वाटतं बायोटेक्नॉलॉजी हे आपल्यासाठी उपयुक्त आहे का त्रासदायक आहे? एका प्राण्यामधनं तसाच नवा प्राणी बनवण्याची शक्ती बायोटेक्नॉलॉजी आपल्याला देते. म्हणजे चांगलं आहे का नाही? निसर्गासाठी उपयुक्त आहे का आपण काहीतरी खूप भारी करतो असं तुम्हाला वाटतंय? विचार करून सांगा. चुकीचं करतोय. चुकीचं करतोय का रे? आपण तर काय वेळ वाचवतोय, एफर्ट्स वाचवतोय, पटापट होतील गोष्टी. पण आपण त्या प्राण्याला मारताय ना. ठीक आहे, आता जो तू पर्याय बघितला त्याच्यामध्ये आपण चुकीचं करतोय, मग त्याला पर्याय म्हणून आपण काय करतोय, बाहेरच्या बाहेरच एखाद्या कंपनीमध्ये दोरे बनवण्याचं सिस्टीम काढलं सिल्कचे, तर मग चांगलं आहे ना, मग तेव्हा काही प्रॉब्लेम नाहीये. मग प्राण्यांना मारत नाही आपण, त्या किड्यांना पण मारत नाहीये, मग चांगलं आहे का? हो मॅम. मग चांगलं आहे. बाकीच्या लोकांना काय वाटतंय? मयूर, कृष्णा, शिवम, नेहा, कोमल, राजवीर, रितिका, पटपट बोला. मॅम जसा वापर केला तसा. जसं चांगलं काय आणि वाईट काय दोघांची पण उदाहरणं असं. मॅम चांगल्यासाठी समजा आता आमच्या सरांनी आम्हाला सांगितलं होतं की अमेरिकेमध्ये त्यांनी डायरेक्ट एक ह्युमन बनवली होती, डेड बॉडी. म्हणजे फक्त त्याच्यात जीव नव्हता, पण मग बॉडी बनवली होती, पण मग नंतर त्याला बॅन केलं होतं. मग आता हा वाईट उपयोग झाला. आणि चांगल्यामध्ये आपण बघतो की रोज मासे वगैरे, कोंबड्या हे दररोज म्हणजे कितकं कापल्या जातात. ते आपण बायोटेक्नॉलॉजीने मीठ तयार करू शकतो. त्याच्यामुळे कोंबड्यांचा जीव नाही जाणार. म्हणजे आपण बाहेरच्या बाहेरच मीठ बनवायचं आणि कोंबड्यांना मारण्यापासून वाचवायचं, म्हणजे टिश्यू कल्चरने मीठ बनवायचं असं म्हणतो का तू? हो. अरे ही आयडिया भारी आहे, मला आवडली. टिश्यू कल्चरने कोंबड्यांचं जे काही मीठ आहे ते बनवायचं, म्हणजे त्या कोंबडीचा एक टिश्यू घ्यायचा, तो बाहेर लॅबमध्ये बनवायचा आणि मग असे मीठचे पीसेस बनवायचे आणि मग कोंबड्यांना, अरे त्या दिवशी तर इतकी सॅड गोष्ट माहितीये, आमची गाडी चालली होती आणि त्याच्या पुढे ती कोंबड्या घेऊन जातात, ती एक गाडी असते ना, एक विचित्र गाडी, त्यांना असं जेलमध्ये घेऊन जातात तशी एक गाडी. ती गाडी चालली होती आमच्या समोर आणि त्यातनं एक कोंबडी खाली पडली टुपूक. मीच गाडी चालवत होते आणि मग हे शपथ अचानक पडलं, देवळा ब्रेक लावला, म्हणलं ओ शिट, आपल्या गाडी खाली नको यायला ना बिचार. मग आमची गाडी त्याच्यावरनं गेली, त्याला काही झालं नाही, पण मागच्या गाडीने काय माहिती काय केलं असेल. हे असं भर रस्त्यामध्ये झालं किती भयंकर आहे. पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना, आपल्या सगळ्या एवढ्या लोकांच्या पोटा पाण्याची गरज भागवण्याकरता. आणखी एक गोष्ट आहे बघा, विचार करा, ज्यांच्याकडे गाई म्हशी आहेत त्यांना ही गोष्ट समजेल. आपल्याकडे आपण काय म्हणतो, माणसांना म्हणजे स्त्रियांना, माणसांना म्हणजे बायकांना, पूर्वीच्या काळी ना 10, 12, 13, 18, 18, 20, 20 पण मुलं व्हायची. खूप लवकर लग्न व्हायची आणि खूप मोठं कुटुंब असायचं आणि त्याच्यामुळे ना ती अशी काही सिस्टीम नव्हती आणि लोकांच्या आयुष्यामध्ये दुसरा काही उद्योग पण नव्हता, टीव्ही पण नव्हते, फोन पण नव्हते, सगळ्या आपापल्या घरामध्ये जे काही व्यवसाय, शेती पिती करायचे आणि मोठाच्या मोठा खटला असायचा आणि खूप सामान्य गोष्ट होती 8-10 मुलं असणं. पण त्या सगळ्याचा परिणाम कालांतराने त्या महिलांच्या आरोग्यावर व्हायला लागला. म्हणजे हे समजायला लागलं की त्यांच्या स्वतःच्या शरीराची झीज होत चाललेली आहे आणि नंतर नंतर होणाऱ्या बाळांमध्ये त्याचे परिणाम दिसायला लागतात. सुरुवातीला पहिले, दुसरं, तिसरं बाळ हे चांगलं स्ट्रॉंग असतं, एकदम हेल्दी असतं. नंतर नंतरची मुलं ही हळूहळू हळूहळू वीक 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 अशी होत गेलेली ऑब्झर्व केली. मग हे समजलं की असं करणं त्या आईसाठी पण भलायचं नाही, त्या बाळांसाठी पण भलायचं नाही. पण मग जर ही अशी गोष्ट आपल्या
आयांच्या बाबतीत म्हणजे महिलांच्या बाबतीत आहे, तर मग अशी गोष्ट आपल्या गोमातेच्या बाबतीत किंवा म्हशींच्या बाबतीत का असू नये? निसर्गतः त्यांच्या आयुर्मानाप्रमाणे काही विशिष्ट 2, 3, 4, 5 मला माहिती नाही एक्झॅक्टली. मी खूप लहान असताना आमच्याकडे गाय होती, पण आमच्या पूर्ण बालपणामध्ये तिला 2दा 3दाच बाळ झालं होतं. म्हणजे एकदा 3 वासरं झाली होती. पण त्याच्यानंतर आमच्याकडे गाय नाही, तर मला माहिती नाही की एक्झॅक्टली किती बाळं तिला व्हायला पाहिजे. पण दूध मिळण्याकरता ना, कुठली पण गाय किंवा म्हैस दूध केव्हा देते? कुठली पण आई दूध केव्हा निर्माण करते? जेव्हा स्वतःच्या बाळाला त्याचं पोट भरण्याकरता बाळ जन्माला घातल्यानंतर त्याला दुधाची गरज आहे हे माहिती असतं, तेव्हाच शरीरामध्ये दूध बनतं की नाही. मग आर्टिफिशियल इन्सेमिनेशन एक अशी प्रक्रिया आहे बायोटेक्नॉलॉजीमध्ये, तुम्हाला येईल पुढच्या वर्षी ती, म्हणून तुमच्या डोक्यात टाकून ठेवते, विचार करून बघा. तर त्या गायी आणि म्हशींच्या गर्भाशयामध्ये बाहेरून सिमेन इंजेक्ट करतात. तुमच्याकडे गायी म्हशी असेल तर तुम्हाला कदाचित समजत असेल मी काय म्हणते. असे करत असतात असं नाहीये, तुमच्याकडे पण करत असतीलच असं नाहीये, पण मी पाहिलंय हे. म्हणजे आमच्या आजूबाजूला बऱ्याच ठिकाणी असं करताना पाहिलंय आणि मी विचारलं, ते इंजेक्शन का देत आहेत? मग त्यांनी सांगितलं की इन्सेमिनेशन करतायत. म्हटलं ओ अच्छा, असं चाललंय का हे? म्हणजे जी निसर्गातली रिप्रोडक्शनची सिस्टीम आहे की मेल आणि फिमेल एकत्र येऊन बाळ होणं, तसं होत नाहीये. आपण ते सिमेन इंजेक्ट करतोय इंजेक्शनने त्या गायीच्या गर्भाशयामध्ये. अर्थातच पुढची प्रक्रिया होणारच आहे, फर्टिलायझेशन होणारच आहे आणि त्या गायीची इच्छा असो अगर नसो, तिला बाळ होणार आहे. मग तिच्या एका आयुर्मर्यादेच्या हिशोबाने जितकी बाळं तिला व्हायला पाहिजे, त्याच्याहून जास्त बाळं तिला होत आहेत. तुम्ही तिला खायला प्यायला देणार, तुम्ही तिला तिची चांगली काळजी घेणार, गोठ्यात ठेवणार, औषध पाणी करणार, हे सगळं बरोबर आहे. पण हे निसर्गाच्या प्रक्रियेच्या विरुद्ध असं तुम्हाला वाटत नाही का? मला तर वाटतं. जर आपण आपल्या आईची काळजी घेतो, तर मग त्या आईची काळजी आपण का नाही घेत? जास्त प्रमाणामध्ये दूध मिळावं म्हणून केलेली त्याची फसवणूक नाहीये काही. आपला देश हा दूध उत्पादनाच्या बाबतीमध्ये खूप प्रगतिशील देश आहे आणि दूध तेव्हाच मिळेल जेव्हा त्या गायीला बाळ होणार असेल. आणि ते बाळ होण्याचं वय जसं माणसांचं आहे तसं प्राण्यांचं पण आहे ना. आणि दूध न देणाऱ्या गायींचं पुढे काय? जोपर्यंत आपल्याला त्यांचा उपयोग आहे तोपर्यंत आपण त्यांचं वावा वावा कौतुक करायचं, पूजा करायची आणि मग काम झालं की मग मग काय करायचं हा विचार आपण का नाही करत? म्हणजे फक्त आपल्या भल्याकरता, आपल्या स्वार्थाकरता आपण निसर्गाचा फक्त वापर करतोय का, हा विचार आपण करायला पाहिजे. मला तर असं वाटतं आपल्या आईपेक्षा त्या गायीचे आपल्यावर खूप जास्त उपकार आहेत. आपण फक्त 6 महिन्याचं होतो, 1 वर्षाचे, 2 वर्षाचे, जे काही आपलं वय होतं तोपर्यंत आपण आपल्या आईला चिटकून बसलो आणि आईचं दूध प्यायलो. त्याच्यानंतर आतापर्यंतच्या आपल्या आयुष्यामध्ये रोजचा दूध, चहा जे काही आपण पितोय ना, ते दूध त्या आईकडनं येते. ते तिच्या बाळासाठी हे करत, हो की नाही? पण ते खूप जास्त प्रमाणामध्ये मिळवण्याच्या हव्यासामुळे किंवा अतिरिक्त असेलही, हो ना, जास्त असेल तर हरकत काय आहे घ्यायला? जास्त आहे, तिच्या बाळाला देऊन पण ते उरतंय. पण तुम्ही बघितलंय का खूप ठिकाणी तर ते बाळाला दूध पण देत नाहीत, त्याच्या आधीच दूध काढून घेतात. आणि मग कसं सॅड वाटतं ना ते. तुम्हाला नाही वाटत का? मला तर वाटलं होतं. मी जेव्हा पाहिलं तेव्हा मला वाटलं. कदाचित माझं निरीक्षण चुकीचं पण असेल. तुम्ही याच्याबद्दल मला सांगा. जसं मी सांगितलं, तुम्हाला याचा माझ्याहून जास्त अनुभव आहे. तुम्हाला याचं जास्त ज्ञान आहे माझ्यापेक्षा. तुमच्याकडे, तुमच्यापैकी बऱ्याच लोकांकडे गायी म्हशी असतील, तर तुम्हाला त्याच्या भावना जास्त चांगल्या माहिती असतील, हो की नाही? मला हे लांबून बघून असं जाणवलं, तर मला असं वाटलं की अरे, बरोबर करतोय का आपण? बायोटेक्नॉलॉजी आहे बरं का, हीच बायोटेक्नॉलॉजी आहे आणि प्युअर बायोटेक्नॉलॉजी आहे. म्हणजे असं आर्टिफिशियल सिमेन इंजेक्ट करणं हे काय सोपं नाहीये. हे शोधून काढलं, हीच बायोटेक्नॉलॉजी. मग हे चांगलं आहे का वाईट आहे, हा विचार आपण करायला पाहिजे. सो बायोटेक्नॉलॉजीचा अभ्यास आपला सुरू झाला यावर्षी, तो कंटिन्यू होणार आहे पुढच्या वर्षी. आपल्या हातामध्ये जसं जसं तो म्हणाला विज्ञान आहे, चांगलं केलं तर चांगलं केलं, वाईट केलं तर वाईट केलं. थिंक अबाउट इट अँड टेल मी तुम्हाला काय वाटतंय. आज आपला सगळा सिलेबस असाही पूर्ण झालाय. पुढच्या वेळेला आपण रिव्हिजन करू सगळ्या लेसन्सचं. आज आपलं ह्या धड्याचं रिव्हिजन पण झालेलं आहे. पुढच्या वेळेला उरलेले 2 धडे आपण करू आणि मग परीक्षा कधी असू दे, वी आर रेडी टू फेस द एक्झाम. चला थांबूया आपण आज आता. बाय, गुड नाईट, थँक्यू. बाय मॅम. बाय. बाय मॅम. बाय गुड प्रेमा नाईट. मॅम. गुड नाईट.